पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर वन परिक्षेत्रातील मौजे खरातवाडी गट नंबर 280 येथे दिनांक 6 रोजी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास शासकीय कर्तव्य बजावत असताना वन परिक्षेत्र अधिकारी शीतल बालाजी चाटे यांच्यावर मुरुम माफियांकडून अंगावर टिपर घालून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला गुन्हा करकम पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता। याबाबत आज आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करीत शासकीय कर्तव्य पार पाडत असताना अधिकाऱ्यांना जीव धोक्यात घालून काम करावं लागत असल्याचं नमूद करीत सदर प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे। तर याच प्रकरणी आमदार अभिजित पाटील यांनी या प्रकरणातील दुसरी बाजू विधानसभेत मांडत सदर शेतकरी आपल्याच आईच्या शेतातील माती मुलाच्या दुसऱ्या शेतात वाहून घेऊन जात असताना ही कारवाई करण्याचा प्रयत्न झाला असल्याचं लक्ष वेधत पटलावर चुकीची माहिती ठेवली गेल्याचं सांगत जिथं खऱ्या अर्थानं मुरुम चोरी होते तिथं कारवाई केली जावी, मात्र शेतातील माती दुसऱ्या शेतात नेली जात असताना केलेली कारवाई चुकीची असल्याचं म्हटलंय। अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, पंढरपूर तालुक्यातील खरातवाडीमध्ये एका महिला वन अधिकाऱ्याला त्या ठिकाणी थेट टिपरखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न होणे ही अत्यंत संतापजनक बाब या ठिकाणी घडलेली आहे। या टिप्परखाली या ठिकाणी टिप्परमधून बेकायदेशीर मुरुम आणि वाळू उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयाचा महसूलही बुडला आहे आणि शिवाय पर्यावरणाचाही मोठी हानी या निमित्तानं झालेली आहे। अध्यक्ष महोदय, पंढरपूर मंगळवेढा परिसरात सुद्धा यापूर्वी ऑक्टोबर 2025 येथे ब्रह्मपुरी येथे महसूल पथकावर झालेली दगडफेक, ऑगस्ट 2025 येथे तावशी येथे तलाट्याला झालेली धक्काबुक्की आणि 2025 बोसे परिसरात अवैध वाहनाने घातलेला धुमाकूळ अशा घटनामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचा प्रश्न अध्यक्ष महोदय गंभीर झालेले आहे आणि कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांना सुद्धा अंगावर गाडी घालून त्या ठिकाणी अशी उघड धमकी दिली जात असेल तर राज्यातील महिला अधिकारी अध्यक्ष महोदय सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय। ही केवळ वैयक्तिक स्तरावर चोरी नसून अध्यक्ष महोदय याच्यामध्ये मोठं रॅकेट या निष्पन्न होत आहे, त्यामुळं बऱ्याच लोकांचा वरदहस्त यामध्ये अध्यक्ष महोदय दिसतोय। यामुळे चौकशी होणे गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, मी प्रश्न या निमित्तानं विचारू इच्छितो की वाढते हल्ले पाहता कारवाईसाठी जाणाऱ्या महसूल व वन विभागाच्या पथकांना बॉडी वॉर्न कॅमेरा अनिवार्य करून त्यांना तात्काळ पुरवण्यात येतील का आणि अशा मोहिमामध्ये स्थानिक पोलिसांचा अधिकचा बंदोबस्त शासन देणार आहे का? पंढरपूर आणि मंगळवेढा यासारख्या संवेदनशील भागासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या धर्तीवर मायनिंग प्रोटेक्शन सेल स्थापन करण्याचा शासनाचा विचार करेल का? आणि शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय, ज्या भागात मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू आहे तिथे मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रभावी देखरेख करण्यासाठी ड्रोन सर्व्हेलन्स म्हणजे ड्रोन निरीक्षण यंत्रणा या कार्यान्वित करणार आहे का? मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की पटलावरती चुकीची माहिती ठेवली जाते असं माझं म्हणणं आहे। माझ्या मतदारसंघातील ही खरातवाडी गाव आहे ज्याच्यामध्ये आई शांताबाई सावंत यांचा गट नंबर आहे 281चा 1 आणि मुलगा आहे सत्यवान सावंत, गट नंबर आहे 197चा 1। तर ही 281 मधली माती मिक्स मुरुम हा 97 मध्ये घेऊन जात होते आणि मध्ये वनक्षेत्र येतं, तिथून जात असताना ह्यांनी गुन्हा दाखल केलाय अवैध वाहतुकीचा। माझा आपल्याला स्पेसिफिक प्रश्न असा आहे की जे गुन्हेगार आहेत, चोर आहेत, त्यांच्यावर आपण दरोडेखोरावर गुन्हे दाखल करा, पण हे केस अशी आहे की शेतकरी आहेत, माझ्या शेतातला आईच्या शेतातला मुलाच्या शेतात हा मुरुम माती घेऊन जात होते
हा काय अवैध नव्हता आणि गुन्हा काय दाखल आहे तर अवैध वाहतूक. माझा आपल्याला विनंती आहे की आपण आता पांढऱ्या रस्त्याला मुरुम मोफत केला आहे. एका बाजूला आपण शेतकऱ्याला शेतातली माती इकडून आणून टाकायला मोफत आहे, त्याला स्वामित्व नाही, रॉयल्टी नाही. आणि मग अशा ठिकाणी अवैध वाहतूक म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. आणि याच्यातली वस्तुस्थिती अशी आहे की गाडी अडवली, त्या मॅडम एकट्या होत्या, मॅडमला विचारलं, मॅडमनी सांगितलं. मग त्या पोरांना अशी भीती वाटली की बाबा माझा अडवतील आणि 1 लाख रुपये दंड होईल, म्हणून तो पळून गेलाय. अशा पद्धतीची तिथं माहिती दिली गेली. मला यातनं फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्यांच्यावरती मुरुम चोरी केला जातोय का तिथं जरूर कारवाई करावी. पण ही स्पेसिफिक केस अशी आहे की आईच्या शेतातला माती ही मुलाच्या शेतात टाकली जात होती. त्यामुळे याचा कुठेतरी आपण वेगळ्या अध्यक्ष महोदय, मी मागच्या वेळेस देखील आपल्याला मंत्री महोदय हे दिलंय टेंभुर्णी MIDC मध्ये. आज आपण त्या ठिकाणी सांगितलं मुरुम उत्खनन झालं तर 6 कोटीची प्रांत मॅडमनी MIDC ला नोटीस काढली की ह्याचा दंड भरा. आता त्यांच्यातच चोरीचा अध्यक्ष महोदय ह्यांच्यावर ऍक्शन होणार का? आणि ही जी झालेली कारवाई आहे ती माझ्या म्हणण्यानुसार ते सावंत मुलाच्या शेतातला मुरुम इकडे टाकत माती टाकत होते, तो मुरुम नव्हता, तर त्यांच्यावर कारवाई होऊ नये. शेतकऱ्याच्या मागं आपलं सरकार असताना आमदार साहेबांना चुकीची माहिती दिली असेल, त्यामुळे त्यांना कारवाई झाली पाहिजे का तर नक्की व्हावी, पण स्पेसिफिक ह्या केसमध्ये काळजी घ्यावी. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही. झाला असेल तर त्यामध्ये सरकार पुढचे त्या ठिकाणी तपासामध्ये येईलच जर चुकी झाला असेल तर. पण दुसरं महत्त्वाचं आहे की त्या शीतल चाटे आहे यांना जर त्यांनी उडी नसती मारली त्यांचा जीव गेला असता. म्हणजे तुम्ही अवैध नव्हतं, शेतकऱ्याचं थांबून झालं पाहिजे ना, थांबून चौकशी झाली असती, त्याला रिलीज केलं असतं, किंवा नसतं रिलीज केलं तर गव्हर्नमेंटनी त्यामध्ये त्या ठिकाणी काही इंटरव्हेन्शन केलं असतं. पण त्या ठिकाणी सरळ वन परिक्षेत्र अधिकाऱ्यावर गाडी चालवून द्यायची. त्यांना त्या स्ट्रॉंग अधिकारी होत्या त्यामुळे त्यांनी उडी मारली आहे खाली. आणि त्यामुळं माझं एवढंच म्हणणं आहे, तपास सुरू आहे. आणि दुसरं असं म्हणणं आहे की यामध्ये शेतकऱ्याचं त्या ठिकाणी माती असेल, शेतकरी आपल्या शेतात घेऊन जायचं असेल, त्यात काही म्हणणं नाही. शेतकऱ्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला असेल तर आपण ते तपासामध्ये येईल. पण जो चालक आहे या गाडीचा, व्हेकलचा, त्या चालकाने त्या ठिकाणी तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळं त्याला आम्ही सोडणार नाही. अध्यक्ष महोदय, माननीय महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब